हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMA नर्सिंग या यूट्यूब चॅनलवर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज एक नवीन अपडेट घेऊन आलो आहे. नवीन वॅकन्सी आहे जी असणार आहे NHM अंतर्गतची. तर पहा NHMमध्ये नवीन पुण्यामध्ये जे आहे नवीन वॅकन्सी निघालेली आहे मेडिकल फील्डची, ज्यामध्ये पुणे महानगरपालिका जे आहे त्यामधली ही नवीन वॅकन्सी असणार आहे. आत्ताच पुण्यामधलीच आपण लेटेस्ट एक काही महिन्यापूर्वीच जवळपास 1-1.5-2 महिन्यापूर्वीच पुणे महानगरपालिकेची वॅकन्सी पाहिली होती NHMची. तर परत एकदा NHM अंतर्गत पुणे महानगरपालिकेची वॅकन्सी निघालेली आहे. तारीख तुम्ही पाहून घेऊ शकता. 15/12/2025 याची तारीख आहे. हे जे भरती होणार आहे NUHM अंतर्गत होणार आहे. NUHM म्हणजे अर्बन हेल्थ मिशन. ठीक आहे. NHMमध्ये 2 असतात, नॅशनल रुरल हेल्थ मिशन आणि अर्बन हेल्थ मिशन. तर NUHM अंतर्गत 15 व्यक्ती यामध्ये मधील खालील कंत्राटी पदे जे आहेत हे भरायचे आहेत. भरायचे यांचा जो दिनांक दिलेला आहे 29/6/2026 कालावधीसाठी भरवायचे आहेत. म्हणजे एवढ्या कालावधीपर्यंत त्यांनी भरणार आहेत असे या ठिकाणी सांगितले, म्हणजे जवळपास 6 महिने. पण पहा, कोणतीही कंत्राटी पद भरती ही फक्त 6 महिन्यासाठी नसती. त्यामध्ये ही ऑर्डर तशी काढतात की 6 महिन्यासाठी भरती आहे म्हणून त्यानंतर तुम्हाला जो आहे एक्सटेन्शन पिरियड भेटला जातो, तुम्हाला एक्सटेंड केलं जातं. ठीक आहे. जर तुमचं काम जर त्या ठिकाणी व्यवस्थित नसेल तेव्हाच तुम्हाला या ठिकाणी काढण्याचा विचार केला जातो. त्यामध्ये पण 3 प्रकार असतात, गुड, एक्सलंट आणि आउटस्टँडिंग असे. हे 3मध्ये जर तुम्ही या गुडमध्ये वारंवार 2-3 वेळेस जर आले असतील तर तेव्हा तुम्हाला काढण्याचं येतं. जर तुमचं वर्षाचा अकॅड म्हणतो, वर्षाचा जो तुमचं काम आहे त्यामध्ये जर रिपोर्ट तुमचा गुड 2-3दा आला तर तेव्हाच तुमचा विचार केला जातो. अन्यथा जे आहे यामध्ये व्यवस्थित काम चालतं, काहीच अडचण नाही NHMमध्ये. ठीक आहे. कंटिन्यू काम करू शकता तुम्ही. तर पहा, या ठिकाणी पहिली जी वॅकन्सी आहे ती असणार आहे या ठिकाणी पिडॅट्रिशियनची निघालेली आहे, ज्या की MD पिडॅट्रिशियन वगैरे हे पदं या ठिकाणी लागणार आहेत क्वालिफिकेशन. त्यामध्ये 2 पदे असणार आहेत. त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी जे आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. या पोस्टविषयी बऱ्याच जणाला कन्फ्युजन आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजर, तर पहा ही खूप चांगली पोस्ट आहे. या पोस्टमध्ये तुम्हाला काय करायचं असते, जे आपले रुटीनचे जे नॅशनल प्रोग्राम वगैरे आहेत तर ते प्रोग्रामच्या सर्व गोष्टी मॅनेज करायच्या या ठिकाणी या पदाअंतर्गत येतात. खूप चांगली पोस्ट आहे, ज्यामध्ये तुम्हाला 32,000 सॅलरी असते आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे BSc नर्सिंगचे विद्यार्थी भरू शकतात. लक्षात असू द्या, ज्या कोणा विद्यार्थ्यांचे BSc नर्सिंग झालं असेल किंवा PB झाला असेल तर हे विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात. तर या ठिकाणी पाहून घ्या तुम्ही. क्वालिफिकेशन जे आहे अगोदर MBBS विचारलेलं आहे. त्यानंतर ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स, ज्यामध्ये BDS असेल, BMS असेल, BMS असेल, BHMS असेल. आता लक्षात असू द्या, MBBSचे विद्यार्थी या ठिकाणी येणारच नाहीत, कारण त्यांची MBBS झाल्यानंतर कोणत्याही ठिकाणी त्यांना नॉर्मली 60,000 सॅलरी कुठं पण भेटते. ठीक आहे. त्यामुळे MBBS या ठिकाणी कटून गेला. त्यानंतर उरला जे आहे यामध्ये BDS बी मोस्टली या फील्डमध्ये येत नाही. BDSचे स्वतःचे क्लिनिक वगैरे असतात. BMS पण स्वतःचे क्लिनिक किंवा CHO BMS पण यामध्ये जातात. यामध्ये येथील फक्त जे आहेत BPTH वगैरे हे विद्यार्थी किंवा मग दुसरे जे हेल्थ रिलेटेड झालेले तर त्यांचे कोर्सेस. तर BSc नर्सिंग बरेच विद्यार्थी आहेत जे ह्या पोस्टसाठी करायला पाहिजे, त्यांनी ही पोस्ट करायला पाहिजे. खूप चांगलं पद आहे. तर ठीक आहे. या ठिकाणी पहा, खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्ष दिलेलं आहे. त्यानंतर आरक्षित जे कोणी आहेत त्यांच्यासाठी 18 ते 43 वर्ष या ठिकाणी केलेलं आहे. त्यानंतर पहा, यामध्ये संवर्ग दिलेला आहे. अनुजमातीमध्ये 1 जागा आहे, विजामध्ये 1 जागा आहे, त्यानंतर SCBCमध्ये 1 जागा आहे आणि EWSमध्ये 1 जागा. अशा सर्व मिळून या ठिकाणी 4 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. लक्षात असू द्या, BSc नर्सिंगचे विद्यार्थी या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. ठीक आहे. खूप चांगली पोस्ट आहे. परत एकदा सांगतोय मी, पब्लिक हेल्थ मॅनेजर. जसं PHN असते, पब्लिक हेल्थ नर्स असती, तशाच प्रकारे ही पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर टाईप. त्यानंतर पुढची पोस्ट पाहून घ्या आपण. नेक्स्ट आहे पहा या ठिकाणी प्रयोगशाळा टेक्निशियन म्हणजेच तंत्रज्ञ. यामध्ये प्रतिमाह तुम्हाला 17,000 मानधन असणार आहे. BSc पदवी किंवा DMLT जे आहे हे असणं गरजेचं आहे. अनुभव असेल तर तुम्हाला जास्त या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे फार्मासिस्ट. दोघाला वयाचे जे अट आहे ते सेमच आहे, या ठिकाणी पाहून घेऊ शकता. DPharm किंवा मग MSPC किंवा PCA काउन्सिल नोंदणी असणं गरजेचं आहे. पहा, कोणत्याही यामध्ये आपल्या मेडिकल फील्डचं मोस्टली रजिस्ट्रेशन जे असते ते इम्पॉर्टंट असते. रजिस्ट्रेशन कंपल्सरी, रिन्युअल वगैरे करून घेत चला. तुमचं रिन्युअल वगैरे असणं खूप अनिवार्य आहे, गरजेचं आहे. यामध्ये पहा,
लॅब टेक्निशियनसाठी एकूण जागा जे 10 येतात आणि फार्मसिस्टसाठी या ठिकाणी 3 जागा आहेत. या ठिकाणी मेन्शन स्पेशली त्यांनी फक्त डी फार्म केलेलं आहे. ठीक आहे. तर बी फार्मवाले वगैरे पण या ठिकाणी भरू शकता तुम्ही. तुमचं ग्रॅज्युएशन आहे, नक्कीच तुम्हाला भरायला काही अडचण येणार नाही. एकूण या ठिकाणी 3 जागा आणि लॅब टेक्निशियनसाठी 10 जागा येतात. ठीक आहे. यामध्ये सॅलरी तुम्हाला दोघाला सेमच ठेवलेली आहे. 17,000 या ठिकाणी मानधन मंथली आहे. त्यानंतर आहे बहुउद्देशीय आरोग्य सेवक म्हणजे MPW. खूप चांगली पोस्ट आहे ही पण. MPW जे आहे पहा, MPW जी पोस्ट असते मल्टीपर्पज वर्कर किंवा बहुउद्देशीय आरोग्य सेवक, या पदासाठी बरेच विद्यार्थ्यांचं कमेंट पण येत होता की सर याची वॅकन्सी वगैरे आली असेल तर सांगा. पहा या ठिकाणी 64 पदाची वॅकन्सी. या पूर्ण भरतीमध्ये सर्वात मोठे पद जे आहेत ते हेच आहेत MPW या पदाचे. ठीक आहे. तर पहा लक्षात असू दे यामध्ये कोण फॉर्म भरू शकतं. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं MPW म्हणजे कोण फॉर्म भरेल. सर्वात अगोदर तुमचं 12वीमध्ये सायन्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर पॅरामेडिकलमध्ये बेसिक ट्रेनिंग कोर्स असणं गरजेचं आहे किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स फ्रॉम गव्हर्नमेंट ऑर इन्स्टिट्यूट, गव्हर्नमेंट रिकग्नाइज्ड इन्स्टिट्यूट. हा तिसरा पॉईंट. तर ह्या 3 पैकी तुम्हाला असणं गरजेचं आहे. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं 12वी पास होणं सायन्समधून खूप कंपल्सरी आहे. त्यानंतर पॅरामेडिकल बेसिक कोर्स ट्रेनिंगचा तुमचा झाला असेल कोणता, डिग्री वगैरे डिप्लोमा वगैरे ते. अन्यथा तिसरं जे आहे या ठिकाणी तिसरा पॉईंट जो आहे सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स होणं गरजेचं आहे. प्रायव्हेटमधून करा किंवा मग कोणतं गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कोणतं पण असेल तर त्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी अर्ज भरू शकता. वयोमर्यादा या ठिकाणी 65 वर्षापर्यंत राहील. वय 60 वर्षानंतरच्या उमेदवारांसाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून तुम्ही पात्र असल्याचं एक प्रमाणपत्र छायाक म्हणजे झेरॉक्स कॉपी तुमच्याकडे आणून देणं गरजेचं आहे. सर्वच भरू शकता. तर फक्त वयाचे एक अट आहे 60च्या पुढच्यांसाठी, ज्यांच्याकडे CS कडून एक सर्टिफिकेट पाहिजे की ही व्यक्ती या पदासाठी काम करण्यासाठी स्टेबल आहे, करू शकते, काही अडचण नाही. त्यानंतर पहा जागा अशा प्रकारे सुटल्या तर अनुजातीसाठी 9, त्यानंतर 3, विजासाठी 2, बजपसाठी 1, बजकसाठी 2, अशा भरपूर जागा आहेत. विशेष मागास प्रवर्गासाठी पण 2 जागा आहेत. इतर मागासवर्गीसाठी 13 जागा आहेत. त्यानंतर EWS साठी 10 आहेत. ICBC साठी 6 आणि अराखीव जागा ज्या आहेत त्या 14 जागा आहेत. अशा प्रकारे सर्व मिळून जर पाहिलं तर गणित हे जातं 64 या पदापर्यंत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पहा तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल यामध्ये ही वेबसाईट दिलेली आहे. ठीक आहे. या वेबसाईटवर तुम्हाला हा PDF भेटून जाईल. PDF तुम्ही जर या ठिकाणी भेटत नसेल तर आपला टेलिग्राम चॅनल आहे. टेलिग्राम चॅनलवर हा PDF जो आहे आपण लगेच टाकून देत असतो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्या जॉईन होण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे त्याची लिंक दिली जाईल. त्या लिंकद्वारे तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शनमध्ये तो जॉईन होऊन तुम्ही घेऊ शकता. वेबसाईट अशा प्रकारे www.pmc.government.in या ठिकाणी जाऊन तुम्ही तपासून घेऊ शकता. त्यानंतर पहा काही अटी व शर्ती दिलेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाचं आहे जी कोणी उमेदवार इच्छुक आहेत, इच्छुक उमेदवारांनी 16/12 पासून ते 26 जे आहे 12पर्यंत म्हणजे जवळपास फक्त 10 दिवस दिलेले आहेत. 10 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे जे आहेत जे कोणी इच्छुक फॉर्म भरणार आहे त्यांनी काय करायचं आहे, फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन नवीन इमारत 4था मजला या ठिकाणी जाऊन तुमचा अर्ज जो आहे तो सबमिट करायचा आहे. इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन 4था मजला या ठिकाणी जाऊन अर्ज करायचा आहे. याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, अन्यथा या ठिकाणचा तुम्ही जो आहे हा पॉज करून नाव लिहून वगैरे घेऊ शकता. खूप महत्त्वाचं आहे. हा ॲड्रेस असेल 16 ते 26 या तारखेमध्ये जाऊन तुम्हाला या ॲड्रेसवर जाऊन हा बाय हँड जाऊन फॉर्म भरायचा आहे. ऑफलाईन भरती असणार आहे कारण हे जे आहे बाय स्पीड पोस्ट किंवा मग बाय हँड तुम्ही जाऊन देऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर अर्जामध्ये जे काही प्रमाणपत्र वगैरे लागतात तर ते डॉक्युमेंट या ठिकाणी दिलेले आहेत. हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही लिहून घेऊ शकता. पहा डॉक्युमेंट बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर डॉक्युमेंट कोणते कोणते द्यायचे. तर पहा बेसिक डॉक्युमेंट तुमच्याकडे सर्वच असतात, बेसिकच मागतात. 10वी 12वी त्यानंतर तुमचं डिप्लोमा डिग्री रजिस्ट्रेशन, बाकीच्या सर्व रजिस्ट्रेशन लागतील, सर्व मार्कशीट लागतील आणि अटेम्प्ट सर्टिफिकेट, पासिंग सर्टिफिकेट हे सर्व जर असेल तुमच्याकडे तर सर्वच, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल वगैरे, त्यानंतर नॉन क्रिमिनल असेल, OBCचे असतात किंवा मग EWS असेल तर या गोष्टी तुम्हाला लागतात. बेसिक गोष्टी आहेत, काही स्पेसिफिक यामध्ये असं काही रॉकेट सायन्स नाही आहे. सर्व डॉक्युमेंट तुमचे बेसिक तुम्हाला या ठिकाणी लागतील विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी महत्त्वाचा एक पॉईंट पाहून घेऊ. त्यानंतर पहा अशा ठिकाणी या ठिकाणी हे सर्व अर्ज आहे
आणि हे बेसिक पॉईंट्स आहेत ज्यामध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही जे आहे अनुभव असेल तर तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर तुमच्याकडे चुकीचा अर्ज भरला तुम्ही जर तो रिजेक्ट करण्यात येईल. त्यानंतर मग तुम्हाला जेवढं आम्ही जे काही राईट्स वगैरे रूल्स रेग्युलेशन आहेत या सर्व ऑथॉरिटी आमच्याकडे असेल, जागा कमी जास्त करण्याच्या वगैरे सर्व गोष्टी. नो DA PA वगैरे काहीच भेटणार नाही. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंटचे तुम्ही जे काही शासकीय रूल्स वगैरे आहेत ते तुम्ही आम्हाला DA द्या वगैरे ते तुम्ही मागू शकत नाही असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे अर्जाच्या जी तारीख आहे त्या तारखेच्या आतच जाऊन तुम्हाला हे भरायचं आहे. लेट जर झालं तर तुमचा पात्र अर्ज जो आहे तो केला जाणार नाही, त्या ठिकाणी रिजेक्ट करण्यात येईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. बाकी सर्व गोष्टी वगैरे ज्या आहेत ते वेबसाईटवर भेटतील. वेबसाईट तुम्ही चेक करत राहा असं या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर आहे हा अर्ज. हा अर्ज जो आहे PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे, ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी व्यवस्थित भरायचं आहे, फोटो वगैरे, त्यानंतर सर्व माहिती भरायची आहे. सर्व तुमचं मार्क, ईमेल ID आणि मोबाईल नंबर या गोष्टी व्यवस्थित भरा. सर्व भरल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, बाय हँड किंवा मग बाय स्पीड पोस्ट त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला पूर्तता करायची अर्जाची, त्यांना द्यायचं आहे. ठीक आहे. अशा प्रकारचा व्हिडिओ आहे. आवडला तर नक्कीच लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.